शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. महापालिका निवडणुकीसाठी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे काही काळ मतदान थांबल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु आता नाशिकच्या सिडकोमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येते. प्रभाग क्रमांक 29 मधील अ गटातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजप उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. त्या ठिकाणी आमच्या टीम आहे, सर्वेलन्स टीम, आम्ही फिरत होतो. ट्रॅफिक जाम झाल्याचा कॉल होता. ट्रॅफिक जाम झाल्यानंतर इथे आलो आम्ही. या ठिकाणी एबल सर पण आहेत आमच्या बरोबर, पूर्ण स्टाफ आहे. तर पूर्ण ते ट्रॅफिक जाम झाल्यामुळे लोकांचे कॉल पडत होते. तर मॉब डिस्पोजल झालेला आहे आणि मॉब निघून गेलेला आहे सगळा. निगेटिव्ह समोरासमोर भेटले होते. समोरासमोर नाही, वाहतुकीला अडथळा झाला होता म्हणून सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना फोन केला होता. त्या अनुषंगाने सगळे पोलीस इथे आले होते. त्यांच्या वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे इथे अनावश्यक गर्दी होती. ती गर्दी आम्ही हटवली. लोक हटून पण सांगून पण जात नव्हते, मग त्यांना हकलून लावलेलं. असं काही नाही, असं काही नाही. बाचाबाचीचा विषय नाहीये. आम्ही आलो तेव्हा फुल ट्रॅफिक जाम होता. आम्ही पण आमच्या गाड्या मागे उभ्या केल्या. तिथून पायी दोघं बाजूंनी आलो आणि मॉब डिस्पोज केलेला. धन्यवाद. सध्या बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलेलं असून एसीपी सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे PI जगवेंद्र सिंग राजपूत घटनास्थळी दाखल झालेले आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.